वयाच्या 50 नंतर मी आई वडिलांना पहिल्यांदा समुद्र दाखवला आणि समोर एवढं अथांग पाणी पाहून आई तर शॉक झालती। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनलेलो आहे सिंधुदुर्गचा विशाल। सकाळी 11 वाजता आमचं विमान सिंधुदुर्ग एअरपोर्टला लँड झालं। आता पुढे आमचा तारकर्लीला जाण्याचा प्लॅन होता। एअरपोर्ट सिटी पासून लांब असल्यामुळे येथे कॅबचे जास्त ऑप्शन्स अवेलेबल नाहीत, त्यामुळे जे काही भेटेल त्यामध्ये बसा। त्यानंतर कोकणाच्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढे कूच करत होतो। एवढं घनदाट जंगल पाहून आईला तर विश्वासच बसत नव्हता की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, कारण आमच्या नगरमध्ये फक्त येड्या भाबळी आणि लिंबाचे झाडे सोडून दुसरं काहीच दिसत नाही। त्यानंतर 30 मिनिट प्रवास करून आम्ही तारकर्लीमध्ये बुक केलेल्या आमच्या हॉटेलवरती पोहोचलो। रूम मध्ये जाऊन मस्त फ्रेश झालो आणि जेवणावरती ताव मारून थोडंसं ऊन उतरल्यावरती फेरफटका मारायला मी बीच वरती गेलो। कोकणातील लोकांनी कोकण खूप स्वच्छ ठेवलाय, पण बाहेरून येणारे पर्यटक असा कचरा करून निघून जातात आणि याचा त्रास सगळ्यांना होतो। त्यानंतर थोड्याच वेळात आई बाबा बीच वरती आले आणि समोर एवढं पाणी पाहून त्यांना विश्वासच बसत नव्हता। एकतर आमच्या नगरमध्ये जास्त पाऊस पडत नाही, त्यामुळे आमच्याकडच्या लोकांना पाणी दिसलं की त्याला घरी घेऊन जाऊ काय असं होतं। समुद्रामध्ये जाण्याची आईला तर काही हिंमत होत नव्हती, पण तिचा हात पकडून बळबळ तिला थोडंसं आत घेऊन गेलो। पण एवढं सगळं पाणी एकत्र पाहून तिचं डोकं फिरायला लागलं होतं, त्यामुळे म्हटलं तिचा हात आपल्या दिशेने फिरायच्या आधी तिला पाण्याच्या बाहेर काढू। पण बाबा मात्र एकदम चिल होते, कारण त्यांना कसलीच भीती वाटत नव्हती। डॉकेश भाऊंचा पण मस्त एन्जॉय चालला होता, लाईफ असावी तर अशी। आतापर्यंत मी खूप साऱ्या ट्रिपला गेलोय, पण एवढी मजा मला कधीच आली नाही, कारण या ट्रिपला माझ्या आई वडील माझ्या सोबत होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा एअरपोर्टला निघालो। येथून निघू तर वाटत नव्हतं, पण जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत पुन्हा येणार कसं। सिंधुदुर्गचं एअरपोर्ट खरंच खूप छान आहे। त्यानंतर थोड्याच वेळात आमचं विमान एअरपोर्ट वरती आलं। विमानात बसल्यावर खिडकीतून दूर जाताना एक लाल परी मला दिसली आणि तेथून इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, कारण कधी काळी तिचं तिकीट काढण्यासाठी पण विचार करावा लागायचा। त्यानंतर थोड्याच वेळात आमच्या फ्लाईटने पुण्यासाठी टेक ऑफ केलं, पण लँडिंग करायच्या आधी सर्वांनी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा, कारण येथे असे भन्नाट व्लॉग्स येत राहतात।